श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. हाय नमस्कार. तर आज मी मस्तपैकी छान पुरी भाजी करून घेणार आहे जेवायला. का माहीत आहे का, रोज चपाती भाजी खाऊन कंटाळा आलाय आणि जेवण पण तेवढं नाही जात उन्हाळ्याचं. म्हणजे कसं सांगू का, उन्हामुळं जास्त पाणी पिता आपण, त्यामुळं जास्त जेवण नाही करत आणि सारखं पाणी पिऊन थोडंसंच खावं लागते. ते बी चपाती भाजी. म्हटलं चला ते चपाती भाजीचा तर आता कंटाळा आला आहे, तर म्हटलं आज पुरी भाजी करावं. म्हणजे आज शुक्रवार आहे आणि उद्याच्याला शनिवार आहे. मग विजयदादाचा आणि त्याच्या पप्पाचा दोघाचा पण शनिवार राहते. तर मी इकडे बघा कसं मस्त पुऱ्या करून घेतलेल्या आहे. एकदम टमटम छान फुगल्यात बरं. आणि आता थोड्या राहिलेल्या आहेत, ते पण आता मी करून घेते. आणि बघा इकडं तर किती छान असं टमटम फुगायला लागल्यात. आणि हे हे पीठ जे आहे, हे गहू जे आहेत, तर हे पाण्याचे गहू आहेत आणि हे माझ्या आईच्या शेतातले गहू आहेत बरं. आणि ज्यावेळेस त्रास होते त्यावेळेस आम्हाला कसं आम्ही तिघी बहिणी आहोत, तर तिघीला पण आई माझी एक 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 पोतं हे काय म्हणतात गव्हाचं देते आहे. आणि हरभरे जे झालं ते थोडे थोडे देते बरं सगळ्या लेकीवाला. तर आम्ही तिघी बहिणी आहो आणि आम्ही तर सख्या बहिणी सख्या जावाच आहो. तर इकडे छानपैकी मस्त अशा पुऱ्या केल्या. हे मस्त अशी भाजी पण माझी बनवलेली आहे. खूप छान वास यायला लागला आणि खरंच खूप छान झाली आहे. आणि अशीच पाहिजे गाढा भाजी, मस्त छान. जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही. आणि आमच्यात कसं थोडं पातळच लागते आता भाज्या कोणत्या बी. तर आता थोड्या पुऱ्या राहिल्या त्याच्यात 2-4, ते पण मी पटपट लाटून घेते. आणि विजयदादाचे पप्पा पण आलेले आहेत आणि उद्याच्याला शनिवार आहे म्हणल्यावर त्यांनी आज आज थोडं पुरी भाजीचं जेवण आहे. म्हणलं चला उपास आहे तर आज जेवण करावं पुरी भाजी, म्हणून मी अशा छान मस्त पुऱ्या तळून घेत आहे. आणि बटाटे पण नव्हते घरी, तर विजयदादा दुसऱ्या गावाला जाऊन बटाटे घेऊन आलेला होता. तर आता माझ्या पुऱ्या पुऱ्या पूर्ण झालेली, इथं भाजी पण झालेली आहे. आणि राहिलं आहे म्हणलं तर आता फक्त भात तेवढा राहिला आहे. तर आता हे पुऱ्या तळून झालं का मी मस्त थोडासा भात घालणार आहे. म्हणजे काय बघा कसली भारी फुगली आहे पुरी. तर आता माझ्या पूर्ण पुऱ्या झालेल्या आहेत. तर आता मी काय ही कढई काढून ठेवते. आणि कढई म्हणजे कसं बाजूला ठेवते, म्हणजे तेल आहे त्याच्यात गरम. आणि आता थोडासा भात घालून घेते. तर मग हे बघा थोडासा घालणार आहे. आणि हे कुकर कसं आहे माहिती आहे का, भरपूर मोठा आहे. तर म्हणलं आता ह्याच्यातच घालावं, कारण की ते कुकर घासायला पडला आहे. तर आता माझ्यापाशी टाईम पण नव्हता की आता घासून आणावं आणि परत त्याच्यात भात करावं. तर आता मी हे मोठ्या कुकरमध्येच भात करून घेणार आहे बघा. आणि हे तांदूळ जे आहेत बघा, हे तांदूळ का राशनचे आहेत खरं सांगायला काय, जे आहे ते आहे. तर आम्ही जे राशनला तांदूळ येतात का तेच खातो. आणि कधी जरी संपले तर मग आम्ही थोडे 2-4 किलो आणतो. ते पण बाहेरचे पण आणतो एकचचे, आणि ते पण खातो आणि राशनचे पण खातो बरं आम्ही. तर मी हे तांदूळ 2 वेळेस धुवून घेतले. एक वेळेस पाणी काढून टाकले आणि दुसऱ्या वेळेसचं पाणी तर माझ्या समोरच आहे. ते मग कसं तांदूळ स्वच्छ धुवावं लागते कोपनचे. आता भात शिजला की मस्त आम्ही जेवण करून घेणार आहे. आणि आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्रायबर करा आणि छान छान कमेंट करा. आणि आमचा छोट्याशा गावातून व्हिडिओ तुम्हाला आवडत आहे का नाही ते पण नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आता 2 शिट्ट्या झाले की जेवण करून घेता. चला मग बाय.